कसा जगेल शेतकरी व पहा किती नुकसान व्हायली, बघा किती नुकसान व्हायली. कशामुळे माहिती आहे का, किती वांगे किडके झाले ते पहा. आम्ही पूर्ण साईडला प्लॉटमधले काय केले, वांगे तोडले आणि एका कडीला आणून टाकले. पहा किती किती मोठे ढिगढिगा लागले. पहा किती मस्त वांगे होते, पण पूर्ण किडके झाले. तर याला आळी लागल्यामुळे आम्ही काय करलो माहिती आहे का, शेंडे पण तोडून टाकायलो आणि जे किडके वांगे आहेत का ते वांगे पण तोडून टाकायलो. खूप सारे ढिग लागले. तर आज वांगे पण निघले नाही, एकच कॅरेट निघाले एवढ्या मोठ्या प्लॉटमधून. एकरभरचा प्लॉट आहे पण काहीच कामाचं नाही, कारण की खूपच वातावरणामुळे वांगे किडके पण झाले. तर आणि शेंडा नसतं का, त्या शेंड्याला आळी लागली. तर बघा एक ढीग लागला, इथे किती मोठा ढीग लागला आहे. हे पूर्ण जे वांगे आहेत खराब झालेले ते पूर्ण वांगे आम्ही तोडून टाकायलोत आणि साईडला आणून टाकायलो. ते पहा खूप कष्ट केले ते वांग्याला, पण बघा हे किती मोठे ढिग लागले. तर अजून त्या साईडला पण आहेत आणि ते झाड आहे ना, त्या झाडाला काय झालं माहिती आहे का, बुरशी लागल्यामुळे ते झाडं पण उपटून टाकले. तर आणि हे साईडला आम्ही म्हणजे वांग्याचा प्लॉट आहे काय, पूर्ण शेंडे काय करायलोत, खराब झालेले शेंडे तोडून टाकायलो. तुम्हाला शेंडा पण दाखवते कशी आळी लागली. तर त्या शेंड्याला आळी लागली म्हणून आम्ही साईडला नेऊन टाकायलो. म्हणजे काय व्हायला, दुसरे पण वांगे किडके होऊ नये आणि दुसऱ्या शेंड्याला म्हणजे दुसऱ्या झाडाला पण आळी लागू नये म्हणून आम्ही हे पा असे वांग्याचे किडके आहेत का ते पूर्ण तोडून साईडला टाकायलोत. खूप नुकसान व्हायले. अजून तुम्हाला शेंडा पण दाखवते, शेंड्यामध्ये कशी आळी जाऊन बसलेली आहे. पूर्ण शेंडे आम्ही बायका लावून तोडून गेलोत. म्हणजे काय होईल पुन्हा आपल्याला म्हणजे दुसऱ्या वेळेस जास्त कॅरेट निघावा म्हणून आणि वांगे पण निघावा म्हणून. तुम्हाला आळी पण दाखवते मी शेंड्याला. खूपच नुकसान व्हायले. जे शेंडे खराब झाले का ते पूर्ण शेंडे आम्ही खुडून टाकायलो साईडला. हे पहा पूर्ण हे साईडचे शेंडे आहेत. काय शेंड्यामध्ये काय झालं माहिती आहे, काय शेंड्या आहेत काय, शेंड्यामध्ये आळी जाऊन बसली. पूर्ण ह्या शेंड्यामध्ये होल करायले आळी. मग त्यामुळे पूर्ण झाड जे आहे का वांग्याचं ते पूर्ण जळून चालले. त्यामुळे आम्ही पूर्ण वांग्याचे शेंडे पण तोडून टाकायलोत आणि जे वांगे खराब झालेले आहेत का ते पण साईडला तोडून टाकायलोत. पूर्ण प्लॉट रिकामा करायला. म्हणजे दुसरं जर आपल्याला दुसऱ्या वेळेस माल निघाला ना, आपल्याला चांगला निघावा म्हणून आम्ही व्यवस्थित करायलो. ते हे पण शेंडा खराब झाला आहे. हे पण शेंड्याला आळी लागली. हे पण शेंडा तोडू टाकायलोत आणि ह्याच्या बकेटमध्ये नेऊन आम्ही साईडला नेऊन टाकायलो तिकडं.